हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 29 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1948 साली साहित्यिक, शिक्षण तज्ञ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म झाला. हे मराठी भाषेतील लेखक, कवी व समीक्षक आहेत. राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. आजच्याच दिवशी 1982 रोजी तेलुगू देसम पक्षाची स्थापना करण्यात आली होती. हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून NT रामाराव यांनी 29 मार्च 1982 रोजी त्याची स्थापना केली होती. चंद्रबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत. आजच्याच दिवशी 1997 साली सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचं निधन झालं. भारत सरकारने त्यांना 1967 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1915 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1930 साली प्रभातचा खुनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला होता. 1929 रोजी रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म झाला. ते हिंदी आणि बंगालीमधील एक उत्तम अभिनेते होते. त्यांचा मृत्यू 19 ऑगस्ट 1993 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1869 मध्ये दिल्लीचे नगर रचनाकार सर एडविन ल्युटन्स यांचा जन्म झाला. त्यांच्या योगदानाची ख्याती म्हणून नवी दिल्लीला ल्युटन्स दिल्ली असेही म्हणतात. त्यांचा मृत्यू 1 जानेवारी 1944 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1926 मध्ये अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगे यांचा जन्म झाला. हे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, सिम्बायोसिस या संस्थेचे उपाध्यक्ष तसेच विनोदी लेखक होते. विनोदी साहित्याबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रीय लिखाण तसेच अनुवादही केले होते. वळचणीचं पाणी हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. त्यांचा मृत्यू 21 मार्च 2010 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1857 साली बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या 34व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने ईस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. पुढे 8 एप्रिल 1857 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. आजच्याच दिवशी 1552 साली शिखांचे दुसरे गुरु अंगद देव यांचं निधन झालं. ते 1539 ते 1552 या काळात शिखांचे गुरु होते. 1849 साली ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले. या युद्धाला दुसरे अँग्लो शीख युद्ध असं म्हटलं जातं. आजच्याच दिवशी 1918 साली वॉलमार्टचे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1992 रोजी झाला. 1943 साली इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म झाला. हे एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान आहे. मेजर क्रिकेटचा मोठा चाहता असून त्यांनी क्रिकेटबद्दल लिहिलेल्या मोर दॅन अ गेम या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे. 2014 साली इंग्लंड आणि वेल्समध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले. 2013 मध्ये समलिंगी विवाहासाठी कायद्याने मान्यता देण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1930 साली मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म झाला. त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळला झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचं दिनविशेष हे सत्र. परीक्षेची जोरदार तयारी करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय तर रेडिओ एमपीएससी गुरु ऐकायचंय. कानात हेडफोन टाका
किंवा फोन स्पीकरला लावा आणि रेडिओ MPSC गुरु ऐका आणि परीक्षेची जोरदार तयारी करा. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि हो, तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 869880, म्हणजेच 8698869880.